आज आम्ही किती छान भाजी बनवली आहे. कशाची भाजी आहे माहिती आहे? ह्या कुरवडीची. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर कुरवडीची भाजी म्हणजे माझी लहानपणीची आठवण आहे. माझी आजी नेहमी बनवायची आणि खूप मस्त लागते ही भाजी. तर चला मग बनवूयात. तर या ठिकाणी आपण अशी कुरवडी घेतली आहे बघा. तुम्हाला जेवढी भाजी करायची ना तेवढी कुरवडी घ्या. तर इथे मी या साईजच्या साधारणपणे 6-7 कुरवड्या घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी. कुरवड्या बुडतील एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे. साधं पाणी आहे हे, गरम वगैरे करून घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे, तर चला थोडा वेळ आता ह्या कुरवड्या अशाच भिजू देऊयात आणि पुढची तयारी करूयात. तर बघू शकता साधारण 15 ते 20 मिनटं झाली आहेत आणि आपल्या कुरवड्या छान भिजलेल्या आहेत. अशा मऊ पडलेल्या आहेत, लुसलुशीत. याचा अर्थ छान झालेल्या आहेत. आता या आपण जरा सुट्ट्या सुट्ट्या करूयात आणि यातलं पाणी सगळं निथळून काढून टाकूयात. मन नाजूक कशी मोती माळ, मन नाजूक कशी मोती माळ, तुझ्या नाजूक कशा गळ्यात. हे बघा, मन तळ्यात मळ्यात. छान झालं ना? असं सुट्टं सुट्टं करायचं आहे आपल्याला. तर चला, कुरवड्या छान सुट्ट्या सुट्ट्या झालेल्या आहेत. तर एका कढईमध्ये आपण पहिल्यांदा 2 पळ्या तेल टाकतोय. आता यामध्ये आपण थोडीशी मोहरी आणि जिरे टाकूयात. मोहरी चांगली तडतडली पाहिजे, जिरे चांगले फुलले पाहिजेत. तर आता आपण यामध्ये टाकतोय कांदा. साधारणपणे 2 मध्यम आकाराचे कांदे आहेत हे. बारीक ठेचून घेतलेला लसूण पण आपण टाकला याच्यामध्ये आणि कढीपत्ता पण टाकलाय. आता हे छान परतून घेऊयात. कांदा छान गुलाबी हलकासा तांबूस होईपर्यंत. आता यामध्ये थोडंसं हिंग टाकतोय आपण आणि परत एकदा परतून घेऊयात. कांदा चांगला परतत आला की त्याच्यामध्ये हळद टाकायचे आणि लाल तिखट. लाल तिखट म्हणजे आमची ही सातारी पद्धतीची चटणी आहे. कांदा लसूण मसाला आहे हा. याच्यामुळे खूप छान टेस्ट येणार आहे. तुम्ही फक्त लाल तिखट वापरणार असाल तर मग थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला वगैरे याच्यामध्ये टाकू शकता. तर आमच्या चटणीला सगळं आहे ऑलरेडी, त्यामुळे बाकीचं काही टाकायची गरज नाही. तर कांद्याला बघा तर चांगलं तेल सुटायला लागलं आहे. तर आता आपण ह्या ज्या भिजवलेल्या कुरवड्या आहेत त्या याच्यामध्ये टाकूयात. कसल्या भारी दिसतात ना, एकदम लुसलुशीत. नूडल्स खायची फिलिंग व्हायला. मॅगी खाल्ल्यासारखं दिसतंय. तर मस्तपैकी परतून घ्यायचं 2-3 मिनटं. आता शेवटी कोथिंबीर. अँड दॅट्स इट. आपली ही कुरवडीची भाजी तयार आहे. मस्त दिसते. तर अशा प्रकारे भाजी तयार आहे. गॅस बंद केला आहे. आता लगेच ना याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करूनच आपल्याला याला एक छानशी अशी एक वाफ काढायची आहे. लगेच खायला घ्यायची नाही भाजी. आणि गॅस बंद करूनच याच्यावर झाकण ठेवायचं, नाहीतर काय होतं मग भाजी खालून करपू शकते. याच्यामध्ये आपण पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे ना म्हणून. 5 मिनटं झालेली आहेत. आहा हा. चला आता खाऊन बघूयात. खूप मस्त. खूप दिवसातून खाते आहे मी. तर कशी वाटली रेसिपी मंडळी? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही पण ही रेसिपी बनवता का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये लवकरच. बाय बाय. टेक केअर. स्टे हॅपी.